शेतकरी बंधूंनो, मी शैलेश सूर्यकांत पाटील, कार्यक्रम सहाय्यक मृदाशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर। आज आपण ऊस पिकामध्ये पाचट व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आज पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, ऊसाचा पाचटाचा विषय झाला तर 1 एकर क्षेत्रामधून आपल्याला 4 ते 5 टन ऊसाचं पाचट आपल्याला भेटतं आणि त्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं तर जवळपास 2 ते 2.5 टन पर्यंत आपल्याला चांगलं कुजलेलं सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होते। तर हे पाचट कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं पाहूया। सर्वप्रथम जेव्हा आपण लागण तुटली जाते तर ह्या पाचटाचं बारीक तुकड्यामध्ये आपण पाचट कुट्टी मशीनमध्ये हे पाचट कुट्टी करायची आहे। कुट्टी केल्यानंतर जे भुंड्यावरचा पाला आहे तो भुंड्यावरचा पाला पूर्णपणे आत सरीमध्ये दाबायचा आहे आणि दाबल्यानंतर त्या सरीवर एकरी 1 पोतं सिंगल सुपर फॉस्फेट, 1 पोतं युरिया आणि 4 ते 5 किलो जे पाचट कुजवणारे जीवाणू हे टाकायचे। ही एक पद्धत झाली। आणि दुसरी जी डिकंपोजर चांगल्या पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये नावाजलेले हे प्रोडक्ट आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीने पाचट कुजवणारे त्यामध्ये जीवाणू असतात, ते तयार झालेलं डिकंपोजर एकरी 200 लिटरचा ह्याच्यावर आपण स्प्रे घेऊ शकतो। फक्त स्प्रे घेत असताना एकच काळजी घेणं गरजेचं आहे, त्या जमिनीमध्ये योग्य ओलावा असणं गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी बंधूंनो 2 पद्धतीने आपल्याला हे पाचट कुजवू शकतं, अशा पद्धतीने कुजवू शकतं। पण हे जे तोटे आपल्याला पाचट जाळल्यानंतर काय होतं आणि पाचट ठेवल्यानंतर काय होतं ते थोडक्यात मी सांगतो। पाचट जाळल्यानंतर जे सूक्ष्मजीव आहेत ते पूर्णपणे जळाले जातात, कारण 1 इंच थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि आपण अर्धा ते पाऊण तासामध्ये हे पाचट जाळल्यानंतर सर्व सूक्ष्मजीव मरतात। आणि पाचट ठेवल्यानंतर आपल्याला पाण्याचं योग्य व्यवस्थापन होतं, कमी पाण्यामध्ये बरेचसे औषध म्हणजे मल्चिंग म्हणून काम करतं, प्लस तणाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि सेंद्रिय पदार्थाची घटका वाढते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी एक आव्हान करतो की जेव्हा आपण ऊसाचं नियोजन करतो तर आपल्याला हे पाचट ठेवून 100% आपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी वाढावी अशी आशा करतो। धन्यवाद।